Very good morning, PYBSc student. Yesterday we have to start soap and detergent this chapter in industrial chemistry subject. तर बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण सोप अँड डिटर्जंट म्हणजे नेमकं काय हे इंडस्ट्रियल केमिस्ट्री या सब्जेक्ट मधून हा चौथा चॅप्टर जो आहे रिमेनिंग तो आपण इथे कंटिन्यू करतोय. तर बघा डिटर्जंट हा जो समजा म्हणजे कन्सेप्ट आहे तर हा डिटर्जंट जो आहे हे काही म्हणजे अपरिचित हा वर्ड नाही आहे, कारण की सगळ्यांना माहित आहे, कारण की इट इज अ डेली नीड्स. आपण जनरली समजा जे काही समजा वर्कआउट करतो रोज इट इज वॉशिंग एजंट किंवा त्याला आपण इट इज क्लिनिंग एजंट असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. तर बघा हा जो डिटर्जंट आहे एक तर तुम्हाला सॉलिड फॉर्म मध्ये दिसेल. कधी समजा सॉलिड जर समजा लिक्विड मध्ये तुम्ही समजा मिक्स करत असेल तर तो लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा दिसेल. त्याच्यानंतर पावडर फॉर्म असेल किंवा पेस्ट फॉर्म मध्ये, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला डिटर्जंटला समजा आयडेंटिफाय करता येईल. तर बघा हा जो समजा म्हणजे डिटर्जंट हा कन्सेप्ट आहे हा काही नवीन नाही आहे, सगळ्यांचा परिचित आहे. तर बघा डिटर्जंट बद्दल मी काही जास्त बोलणार नाही, परंतु बघा डिटर्जंट इट इज क्लिनिंग एजंट, म्हणजे हा जनरली एक वॉशेबल किंवा वॉशिंग एजंट किंवा क्लिनिंग एजंट म्हणून आपण जनरली त्याला म्हणजे इंट्रोड्यूस करू शकतो. तर बघा त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये दुसरं एक असं कन्सेप्ट आहे की प्रिन्सिपल ऑफ सिंथेटिक डिटर्जंट. आता सिंथेटिक जे काही समजा हा वर्ड आहे हे जवळपास सगळ्यांच्या परिचित आहे. सिंथेटिक म्हणजे तयार केलेलं, बरोबर आहे. आता त्याचे कोणकोणते समजा प्रिन्सिपल्स आहेत कशाचे फॉर द प्रिपरेशन ऑफ डिटर्जंट, कोणकोणते प्रिन्सिपल आहेत हे आपल्याला आज म्हणजे इथे म्हणजे स्टडी करायचे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला सिंथेटिक डिटर्जंट आपल्याला काय करता येईल इथे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करून म्हणजे त्याच्यामध्ये काही ऍड केल्यानंतर जो काही समजा डिटर्जंट तयार होतो त्याला सिंथेटिक डिटर्जंट असं कन्सिडर करता येईल. तर बघा की सिंथेटिक डिटर्जंट मध्ये आता नेमकं काय आहे हे आपण इथे म्हणजे स्टडी करणार आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे की डिटर्जंट आर डिस्टिंक्ट ग्रुपिंग इन देअर मॉलिक्युलर स्ट्रक्चर. आता वेगवेगळ्या समजा मॉलिक्युल मध्ये डिटर्जंट आपल्याला बघायला मिळेल. तर बघा काय म्हटलेलं आहे की हायड्रोफिलिक वॉटर लव्हिंग ग्रुप दॅट मेक द कंपाऊंड सोल्युबल इन वॉटर. म्हणजे बघा याच्यामध्ये वॉटर लव्हिंग असं एक वर्ड म्हणजे दिलेला आहे, वॉटर लव्हिंग ग्रुप, वॉटर लव्हिंग ग्रुप. आता बघा आणि दुसरं याच्यामध्ये असं एक वर्ड दिलेला आहे रिलिव्हंट, वॉटर हेटिंग ग्रुप, वॉटर हेटिंग ग्रुप. आता बघा असं एकही स्टुडंट नसेल की त्याला हे दोन वर्ड माहित नसेल. आपण इथे समजा या वर्डचं दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू की वॉटर लव्हिंग ग्रुप म्हणजे इथे फेवरेबल म्हणजे कंडिशन कन्सिडर करू. इट इज फेवरेबल वॉटर. आता अजून याला आपल्याला म्हणजे डिस्क्राईब करता येईल आणि इथे अनफेवरेबल असं कन्सिडर दोन कंडिशन आपण इथे अप्लाय करणार आहे. अनफेवरेबल बघा अनफेवरेबल वॉटर म्हणजे बघा प्रिन्सिपल मध्ये पहिलं जे काही समजा सिंथेटिक डिटर्जंट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वॉटर लव्हिंग ग्रुप म्हणजे फेवरेबल वॉटर. दुसरं वर्ड आहे की वॉटर हिटिंग ग्रुप म्हणजे अनफेवरेबल वॉटर. म्हणजे हा जो समजा डिटर्जंट आहे तो वॉटर लव्हिंग ग्रुप म्हणजे ज्याच्यामध्ये तो सोल्युबल होतो अशा प्रकारचा समजा वॉटर, ज्याच्यामध्ये तो सोल्युबल होतो त्याला वॉटर लव्हिंग ग्रुप असं म्हटलेलं आहे म्हणजे फेवरेबल वॉटर. त्याच्यानंतर वॉटर हेटिंग ग्रुप म्हणजे अनफेवरेबल वॉटर म्हणजे ज्याच्यामध्ये तो मिक्स होणार नाही, म्हणजे याला आपण इनसोल्युबल असं कन्सिडर करता येईल. म्हणजे वॉटर हेटिंग जे ग्रुप असेल म्हणजे जसं समजा वॉटर हेटिंग आपण ऑइलला असं म्हणजे म्हणायला हरकत नाही, कारण की ऑइल प्लस वॉटर हे एकमेकांचं हेट करतात. हेट म्हणजे हे एकमेकांपासून दूर जातात. म्हणजे जसं समजा एखाद्या बिकरमध्ये आपण जर इथे वॉटर घेतलं असेल आणि तुम्हाला जर म्हटलं की याच्यामध्ये काही ड्रॉप्स जे आहे हे ऑइल हे मिक्स करा तर इट इज नॉट पॉसिबल, म्हणजे तुम्हाला ते मिक्स करता येणार नाही कारण की ते इनविसिबल आहे, बरोबर आहे. तर त्यालाच काय म्हटलेलं आहे की वॉटर हेटिंग ग्रुप लक्षामध्ये म्हणजे तो जो कंपाऊंड असेल तो वॉटर मध्ये म्हणजे सोल्युबल होणार नाही अशा प्रकारचा डिटर्जंट. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की तो ऑइल असू शकते, वॉटर हिटिंग ग्रुप आहे की नाही, आणि इन्सोल्युबल आहे तो
आणि जे वॉटर लव्हिंग ग्रुप आहे, फेवरेबल जो ग्रुप असेल तो म्हणजे तो सोल्युबल ग्रुप असं कन्सिडर करायला हरकत नाही. हे म्हणजे या प्रिन्सिपल ऑफ सिंथेटिक डिटर्जंटचं पहिलं प्रिन्सिपल असं म्हणायला हरकत नाही. आणि हे पहिलं प्रिन्सिपल आणि हे दुसरं प्रिन्सिपल म्हणजे एक वॉटर लव्हिंग ग्रुप आणि एक वॉटर काय हेटिंग ग्रुप. म्हणजे जर फेवरेबल आणि अनफेवरेबल दुसऱ्या आपल्याला डिस्क्रिप्शन करायचं असेल तर एक सोल्युबल असेल तर दुसरं इनसोल्युबल अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे डिस्क्राईब करता येईल. त्याच्यानंतर बघा अजून काय म्हटलेलं आहे की ऑन ऍडिंग डिटर्जंट टू वॉटर कंटेनिंग सम नॉन ऍक्वस मटेरियल. म्हणजे बघा जेव्हा समजा काही जे नॉन ऍक्वस मटेरियल आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हा म्हणजे कंटेंट जो आहे तो काय करता येईल तुम्हाला ऍड करता येईल. जसं समजा काय म्हटलेलं आहे की ऑइल मध्ये सुद्धा तो काय होईल ऍड होऊ शकतो. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे सर्फॅक्टंट इन सच मॅनर असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्फॅक्टंट मध्ये सुद्धा तो काय आहे सोल्युबल असेल किंवा त्याच्यामध्ये सुद्धा एक ऍड केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर बघा अजून त्याचे जे काही समजा कंडिशन आहे असं म्हटलेलं आहे की इंटरफॅसियल टेन्शन बिटवीन वॉटर अँड ऑइल इज रिड्युसेस अँड इमल्शन इज प्रोड्युसेस. म्हणजे बघा जेव्हा समजा असं सर्फॅक्टंट नावाचं जे काही समजा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये जेव्हा समजा हा डिटर्जंट ऍड करता येईल ऍट दॅट सिच्युएशन काय होते की त्याच्यामध्ये जे काही समजा इमल्शन आहे ते इमल्शन म्हणजे एखादा समजा डिटर्जंट मध्ये जर समजा आपण ऑइल मध्ये जर वॉटर आपण मिक्स करत असेल तर ते मिक्स करण्यासाठी आपल्याला काहीतरी समजा इमल्शन करावं लागेल. इमल्शन म्हणजेच काय की समजा दोन जे काही समजा मिक्सचर असेल त्याला काय करणं त्याला स्टर करून त्याला मिक्सअप करणं त्याला इमल्शन असं म्हणता येईल. त्याच्यानंतर बघा नंतरचं जे काही समजा आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रिन्सिपल ऑफ काय सिंथेटिक डिटर्जंट. सिंथेटिक म्हणजे जे काही समजा आपण आर्टिफिशियली जे काही बनतो त्याला सिंथेटिक असं म्हटलेलं आहे. इथे नॅचरली समजा डिटर्जंट तर तयार होणारच नाही कारण की जे काही समजा डिटर्जंट तयार होणार आहे ते विथ द हेल्प ऑफ केमिकल नंबर ऑफ केमिकल इट विल बी प्रिपेअर्ड इन डिफरंट फॉर्म. म्हणजे सिंथेटिक डिटर्जंट हा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जर समजा प्रिपेअर झाला असेल तर आपल्याला तो सॉलिड मध्ये सुद्धा दिसेल, लिक्विड मध्ये दिसेल, पावडर फॉर्म मध्ये दिसेल आणि पेस्ट फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला तो लिक्विड काय होईल तो सिंथेटिक लिक्विड आपल्याला बघायला मिळेल. तर इट इज रिलेव्हंट ऑफ काय प्रिन्सिपल ऑफ सिंथेटिक डिटर्जंट. त्याच्यानंतर बघा नंतरचं कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टचं नाव आहे डिटर्जंट बिल्डर्स अँड ऍडिटिव्ह. काय शब्द दिलेला आहे बघा डिटर्जंट बिल्डर्स अँड ऍडिटिव्ह. म्हणजेच काय की आताच बघितलं आपण हा कन्सेप्ट हा दोन्ही कन्सेप्ट आपण क्लिअर केले. आता तिसरा जो कन्सेप्ट आहे तो रिलेव्हंट आहे. याच्यामध्ये बिल्डर्स हा एक शब्द आहे, दुसरा ऍडिटिव्ह हा एक शब्द आहे. बिल्डर्स म्हणजे काय तयार होणे असं म्हणायला हरकत नाही. बिल्ड म्हणजे काय तयार करणं आणि ऍडिटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करणं. म्हणजेच काय होईल की डिटर्जंट बिल्डर्स अँड ऍडिटिव्ह म्हणजे डिटर्जंट कशा पद्धतीने तयार होतो म्हणजे असं म्हणायला हरकत नाही बाय द केमिकल रिॲक्शन असं म्हणायला हरकत नाही. ऍडिटिव्ह हा शब्द याच्यामध्ये आलेला आहे. बिल्डर आणि ऍडिटिव्ह मध्ये थोडा फरक आहे. बिल्डर्स म्हणजे तयार करणं असं म्हणायला हरकत नाही. ऍडिटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये कुठला केमिकल आपण काय करतोय ऍड करतोय बाय द केमिकल रिॲक्शन असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. तर बघा काय म्हटलेलं आहे की डिटर्जंट आर नेव्हर यूज इन प्युअर फॉर्म. म्हणजे काय म्हटलेलं आहे की जो काही डिटर्जंट आहे तो प्युअर फॉर्म मध्ये नसतोच. म्हणजे इट डज नॉट फाउंड लिहू आपण इट डज नॉट फाउंड इन प्युअर फॉर्म. इन हा वेगळा आणि प्युअर हा वेगळा. इन प्युअर फॉर्म म्हणजे डिटर्जंट हा इनप्युअर फॉर्म मध्येच असतो असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की सेव्हरल अदर सबस्टन्सेस आर ऍडेड बिफोर द डिटर्जंट आर मेड. म्हणजे बघा जेव्हा समजा डिटर्जंट तयार होतो म्हणजे आपण असं म्हणू की प्रिपरेशन किंवा फॉर्मेशन ऑफ डिटर्जंट it will be prepared different types of chemical it will also involve for the building of काय म्हणू बिल्डर्स ऑफ डिटर्जंट असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे बघा जेव्हा समजा डिटर्जंट तयार करतात ऍट दॅट सिच्युएशन डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल वी हॅव टू यूज
म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल सुद्धा म्हणजे इन्व्हॉल्व्ह होईल आणि त्याच्यानंतरच काय तयार होईल, डिटर्जंट फॉर्म होईल किंवा तयार होईल. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की दिस सबस्टन्स इम्प्रूव्ह द क्वालिटीज ऑफ द डिटर्जंट अँड बूस्ट ऑफ द डिटर्जंट पॉवर. म्हणजे बघा, जेव्हा समजा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल आपण याच्यामध्ये यूज करू, ऍट दॅट सिच्युएशन त्याचं जे काही समजा इंटेन्सिटी आहे वर्कआउट करण्याची, ते पॉवर म्हणू आपण त्याला, ते काय होईल इथे इम्प्रूव्ह होईल. म्हणजे पॉवर ऑफ डिटर्जंट असं म्हणायला हरकत नाही. पॉवर ऑफ डिटर्जंट्स इंटेन्सिटी काय, पॉवर ऑफ डिटर्जंट इंटेन्सिटी इम्प्रूव्ह. म्हणजे काय म्हटलंय बघा, की जेव्हा समजा हा डिटर्जंट तयार होतो त्याच्यामध्ये जे काही समजा केमिकल रिएक्शन होईल, जो काही समजा केमिकल ऍड झालेला असेल त्याच्यामुळे त्या कंपाऊंडचं किंवा त्या डिटर्जंटचं काय होते, इंटेन्सिटी इम्प्रूव्ह होते. म्हणजे त्याची जी काही वर्क करण्याची जी काही समजा पॉवर आहे हे काय होते, वाढत जाते किंवा इम्प्रूव्ह होते किंवा इन्क्रीज होते. बघा त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, द सबस्टन्स आर कॉल्ड बिल्डर्स. आणि अशा प्रकारच्या जे काही समजा रिॲक्शन आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे की सच टाइप ऑफ रिॲक्शन इट इज कॉल्ड एज काय, बिल्डर्स. किंवा असं लिहू आपण इथे, सच टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन, such type of chemical reaction for the formation of detergent, and this phenomenon it is called as, it is called as बिल्डर्स. म्हणजेच त्याचा अर्थ असं होतो की जेव्हा समजा एखादा डिटर्जंट सारखा जो जे काही समजा कंपाऊंड आहे, जे काही पावडर असेल, जो काही लिक्विड फॉर्म असेल किंवा जो काही पेस्ट फॉर्म असेल, इट विल बी प्रिपेअर्ड बाय द वर्क ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन ऑल्सो यूज, अँड दॅट फेनॉमिनन इट इज कॉल्ड एज काय, बिल्डर्स ऑफ काय, डिटर्जंट. म्हणजे त्याला काय म्हणायचं की बिल्डर्स ऑफ डिटर्जंट. आलं लक्षामध्ये? दिस इज ओव्हरऑल अबाउट काय, डिटर्जंट, बिल्डर्स अँड ऍडिटिव्ह. म्हणजेच एवढं लक्षात ठेवायचं की बिल्डर्स म्हणजे काय आणि ऍडिटिव्ह म्हणजे काय. बिल्डर्स म्हणजे तो कंपाऊंड तयार करणे आणि ऍडिटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल जे काही समजा वर्कआउट झालेला असेल, जे काही रिॲक्शन असेल, दॅट फेनॉमिनन इट इज कॉल्ड एज काय, सच टाइप ऑफ काय रिॲक्शन किंवा बिल्डर्स म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर बघा आता कोणकोणते समजा कंपाऊंड समजा काय झालेलं आहे, प्रिपेअर झालेलं आहे हे बघू आपण. आता कोणकोणत्या कंपाऊंड पासून डिटर्जंट किंवा डिटर्जंट मध्ये कोणकोणते कंपाऊंड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते. तर बघा सोडियम सल्फेट, एक नंबर मी इथे सोडियम सल्फेट सुद्धा या डिटर्जंट मध्ये असतो. सोडियम सल्फेट म्हणजे दिस रिॲक्शन म्हणजे दिस कंपाऊंड ऑल्सो यूज इन काय, डिटर्जंट. त्याच्यानंतर बघा सोडियम सिलिकेट सुद्धा इन्व्हॉल्व आहे. सोडियम सिलिकेट. त्याच्यानंतर बघा सोडियम सिलिकेट नंतरचा कंपाऊंड बघू आपण, सोडियम फॉस्फेट. अजून बघू कुठला कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर कार्बोनेट सुद्धा आहे ह्याच्यामध्ये, कार्बोनेट. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे समजा कंपाऊंड आहे. आपण जनरली समजा हे चार जे समजा बिल्डर्स ऑफ काय, डिटर्जंट असं म्हणायला हरकत नाही. दीज फॅक्टर्स आर मोस्टली रिस्पॉन्सिबल फॉर द प्रिपरेशन ऑफ detergent as well as it will be then addition of that particular material and formation of synthetic detergent. त्याला असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर बघा नंतरचा कन्सेप्ट आपण बघणार आहे. नंतरचा कन्सेप्ट आहे कंपॅरिझन ऑफ सोप अँड डिटर्जंट. म्हणजे बघा आता आपल्याला कंपॅरिझन करायचं की डिटर्जंट म्हणजे काय आणि सोप म्हणजे काय. तर बघा आपण म्हणजे हा कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ, डिफरन्स बिटवीन सोप अँड डिटर्जंट. तर पहिलं जे काही समजा म्हणजे काय म्हटलेलं बघा की डिटर्जंट डिफर फ्रॉम सोप इन द हार्ड वॉटर. म्हणजे बघा
जो काही समजा म्हणजे प्रिपरेशनची जी काही समजा प्रोसेस आहे म्हणजे सोप अँड डिटर्जंट हे एकाच प्रोसेसमध्ये दोन्ही जे काही समजा कंपाऊंड आहे हे फॉर्म होते. जवळपास सोप आणि डिटर्जंटची जी काही प्रोसेस आहे ती एकच आहे, पण त्या प्रोसेसमध्ये बघा कशा पद्धतीनं तो म्हणजे फाइंड आउट होतो. तर बघा काय म्हटलेलं आहे की जेव्हा समजा एखादी समजा हार्ड वॉटरमध्ये आपण हे डिटर्जंट आणि सोप प्रिपेअर करत आहे, फॉर्म करत आहे, जनरेट करत आहे, तर बघा होते काय त्या प्रोसेसमध्ये सोप फॉर्म इन्सोल्युबल कंपाऊंड विथ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन प्रेझेंट इन हार्ड वॉटर. म्हणजे हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आहे असं म्हणणं आहे. हार्ड वॉटरमध्ये काय आहे, हार्ड वॉटर किंवा याला हेवी वॉटर सुद्धा म्हणता येईल. हार्ड वॉटर किंवा हेवी वॉटर, हेवी वॉटर. आणि याच्यामध्ये काय कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ओके. आता बघा समोर काय म्हटलेलं आहे, प्रेझेंट इन वॉटर दिस इन्सोल्युबल कंपाऊंड प्रेसिपिटेट. आता बघा याच्यामधला जो काही समजा इन्सोल्युबल कंपाऊंड असेल या प्रोसेस मधला इन्सोल्युबल कंपाऊंड तो काय प्रेसिपिटेट आहे, प्रेसिपिटेट. इन्सोल्युबल कंपाऊंड आर काय प्रेसिपिटेट. दिस इन्सोल्युबल कंपाऊंड आर काय म्हटलेलं आहे रिड्यूस. म्हणजे आता समजा हा प्रेसिपिटेट काय झालेला आहे, रिड्यूस झालेला आहे. म्हणजे तो कंपाऊंड जेवढा असेल त्याच्यापेक्षा तो काहीतरी थोडंफार त्याच्यामध्ये कमी झालेलं असेल वर्कआउट करण्यामध्ये, किंवा जे प्रोसेस झाल्यानंतर काही कंपाऊंड काय झालेलं असेल ते डिझॉल्व्ह झालेलं असेल. तर नंतर पुढे बघा की द सोप गेट्स हार्ड वेस्टेड इन हार्ड वॉटर. म्हणजे बघा या हार्ड वॉटरमध्ये जो काही समजा वेस्ट झालेला आहे तो काय आहे, त्याला काय म्हटलेलं आहे की सोप म्हटलेलं आहे. वेस्टेड हार्ड वॉटर, वेस्टेड हार्ड वॉटर, हार्ड वॉटर याच्यामध्ये काय सोप आहे. आणि बाकीचं जे काही समजा जो सोल्युबल झालेला आहे त्याच्यामध्ये काय असेल मग हार्ड वॉटर, हेवी वॉटर. जो सोल्युबल झालेला असेल सोल्युबल इट इज कन्सिडर ॲज अ डिटर्जंट. म्हणजे बघा एखाद्या वेळेस समजा जे काही समजा हार्ड वॉटर सोबत जी प्रोसेस करत आहे आपण हेवी वॉटरमध्ये त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे आणि तो इन्सोल्युबल कंपाऊंड जो आहे तो प्रेसिपिटेट आहे आणि तो रिड्यूस झालेला आहे. आणि तो जो समजा कंपाऊंड आहे वेस्टेड हार्ड वॉटर याच्यामध्ये काय तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये सोप तयार होतो. आणि जो सोल्युबल झालेला असेल इट इज कन्सिडर ॲज अ डिटर्जंट. म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल डिटर्जंट आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे ते कम्पॅरिझन करता येईल. त्याच्यानंतर बघा नंतरचा कन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट मॅन्युफॅक्चर. आता बघा मॅन्युफॅक्चर म्हणजेच काय, आता हे कसं तयार होते हे आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं आहे. मॅन्युफॅक्चर आता बघा काय म्हटलेलं आहे की सोप कशा पद्धतीनं तयार होतो. तर पहिली जी काही समजा प्रोसेस आहे याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरची टू मेक अ सोप, टू मेक सोप. आता बघा काय म्हटलेलं कशा पद्धतीने तयार होते, हायड्रोलिसिस प्रोसेस इथे काय अप्लाय केले जाते, हायड्रोलिसिस, हायड्रोलिसिस. आता बघा हायड्रोलिसिस म्हणजे काय, हायड्रोलिसिस आणि डिहायड्रेशन हे दोन शब्द बघा. हायड्रोलिसिस म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल वी हॅव टू ऍड फॉर द प्रिपरेशन ऑफ काय सोप. म्हणजे सोप तयार करण्यासाठी ते प्रोसेस लागते. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये फॅटी ऍसिडचं सुद्धा अतिशय महत्वाचा रोल आहे. फॅटी ऍसिड इट विल बी ऑल्सो मोस्टली रिस्पॉन्सिबल फॉर फर्दर मॅन्युफॅक्चर ऑफ का सोप. त्याच्यानंतर बघा NaOH सुद्धा याच्यामध्ये काय करावं लागेल, प्लस NaOH वी हॅव टू यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ सोप. त्याच्यानंतर बघा सोडियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिड, म्हणजे सोडियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिड, फॅटी ऍसिड. म्हणजे बघा अशा पद्धतीनं जे काही समजा रिॲक्शन आहे, म्हणजे या रिॲक्शन मध्ये याच्यानंतर बघा आता हे जे समजा वर्कआउट करत आहे आपण, हायड्रोलिसिस केलं, फॅटी ऍसिड त्याच्यामध्ये ऍड केलं, सोडियम हायड्रॉक्साईड ऍड केलं, नंतर सोडियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिड सुद्धा ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये जे काही समजा तयार होणार आहे त्याला आपण बिल्डर्स असं कन्सिडर करू. म्हणजे BUIL बिल्डर्स. म्हणजे आता हे काहीतरी तयार झालेलं आहे, इथे त्याला आपण बिल्डर्स असं कन्सिडर करू.
किंवा जनरेट झालेला आहे असं आपल्याला सुद्धा म्हणता येईल. त्याच्यानंतर याच्यापासून जे काही समजा तयार होणार आहे म्हणजे बिल्डर्स इथे तो कंपाऊंड तयार झालेला आहे याच्यापासून म्हणजे दिस केमिकल रिएक्शन इट विल बी डायरेक्टली कन्वर्टेड इनटू एस काय म्हणू आपण त्याला एक मीडियम अँड दिस मीडियम इट इज कन्सिडर ॲज अ सोप म्हणजे यालाच आपल्याला सोप म्हणायला हरकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने समजा काय होतो सोप फॉर्म होतो. दिस इज काय म्हणू आपण त्याला प्रिपरेशन किंवा याला रिएक्शन म्हणायला हरकत नाही. दिस इज केमिकल रिएक्शन फॉर द फॉर्मेशन ऑफ काय सोप म्हणजे सोप फॉर्म करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं मॅन्युफॅक्चरसाठी जे केमिकल रिएक्शन आहे ते इन्व्हॉल्व्ह होईल किंवा आपल्याला समजा त्याच्यामध्ये हे जे कंटेंट्स आहे हे कंटेंट्स त्याच्यामध्ये काय करावं लागेल ऍड करावं लागेल फॉर फर्दर रिएक्शन अँड मेकॅनिझम अँड फॉर्मेशन ऑफ काय सोप. अशा पद्धतीने सोपचं काय आहे प्रिपरेशन आहे. त्याच्यानंतर बघा नंतरचं जे काही समजा कन्सेप्ट आहे तो रिलिव्हंट आहे ऍडव्हान्टेजेस. कशाचे या सोपचे आपल्याला काय करायचे ऍडव्हान्टेजेस बघायचे आहे. ऍडव्हान्टेजेस ऑफ सोप. आता बघा ऍडव्हान्टेजेस म्हटलं की या सोपचे काय काय फायदे आहेत हे आपल्याला म्हणजे जनरली लिहिता येईल की तो क्लिनिंग एजंट आहे. क्लिनिंग एजंट दुसऱ्या भाषेत आपल्याला त्याला वॉशिंग एजंट सुद्धा म्हणता येईल. वॉशिंग एजंट. त्याच्यानंतर अजून बघू आपण की याचे कुठे कुठे फायदे. इट हॅज निग्लिजिबल टॉक्सिक इफेक्ट म्हणजे याचे जे काही समजा इफेक्ट आहे ते टॉक्सिक आहे. टॉक्सिक इफेक्ट म्हणजे हा जनरली म्हणजे हार्मफुल असतो. त्याच्यानंतर बघा इट कॅन बायोडिग्रेडेबल अँड डज नॉट कॉजेस पोल्युशन म्हणजे याच्या बायोडिग्रेडेबल आहे याच्यापासून कुठल्याच प्रकारचं पोल्युशन होत नाही. म्हणजे डज नॉट काय म्हणू आपण त्याला डज नॉट कॉजेस पोल्युशन म्हणजे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं असं पोल्युशन होईल अशा प्रकारचं कंटेंट नाही आहे. नंतरचा कन्सेप्ट आहे की टू मेक अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणजे हा अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणून सुद्धा यूज केला जाते. अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणजे एजंट्स. त्याच्यानंतर बघा इट डज नॉट रिक्वायर्ड ऍड सॉइल सस्पेंडिंग एजंट. काय म्हटलेलं नंतरचं आहे शेवटचं इट डज नॉट added soil suspending agent. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही समजा याचे महत्वाचे जवळपास हे सगळे जे काही ऍडव्हान्टेजेस आहे हे डेली नीड्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा जो समजा सोप आहे हा म्हणजे काही असा नवीन कुठला कन्सेप्ट नाही आहे. हे जनरली सगळ्यांनाच माहित आहे. इट इज रिलिव्हंट ऑफ काय ह्युमन बिंग और ह्युमन लाईफ ऑल्सो. सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा म्हणजे कन्सेप्ट आहे. अशा पद्धतीनं सोप अँड डिटर्जंट जे आहे हा चॅप्टर हा इथे कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच.